हा देव बोला. भाऊ बहिणींनो, बघा हे मंदिर किती जुन्या काळातलं आहे. बघा ह्याचं बांधकाम किती चांगलं आहे. बघा सगळं आरशाचं बांधकाम आहे. लय छान मंदिर आहे. मांडवगण येथे ही मंदिर आहे. पहिलं ऋषीमुनींचं बघा अनुसयाची कथा आहे ना, इथलीच आहे. ह्याच मंदिरातली. इथंच त्यांनी तपेला बसले होते ह्याच मंदिरामध्ये. आता तिथंच मी दर्शनासाठी आलेले आहे. आता व्हिडिओ काढाय कोण नसल्यामुळं माझी मी स्वतः काढते व्हिडिओ. बघा इतकं छान मंदिर आहे का नाही. खूपच बघण्यासारखं मंदिर आहे. हे बघा इथं गणपती आहे. इथं काशीचा झरा आहे बरं का. काशीहून आल्या महादेवापाशी झरा आहे. तुम्ही कधी आले ना तर या मंदिराला अवश्य भेट द्या. खूपच बघण्यासारखं छान मंदिर आहे. इथं अनुसयाची कथा इथंच घडलेली आहे. सत्य अनुसया ऋषी इथंच बसले होते तपेला. बघा हे मंदिर आहे ते. तुम्ही मोबाईलमध्ये ऐकलं असेल, बघितलं असेल, पिक्चर बघितलं असेल, गाणे ऐकले असतील. बघा इथंच घडलेली कथा आहे. ती बघा. आवडलं तर कमेंट करा, शेअर करा. अहमदनगर जिल्ह्यामध्ये मंदिर आहे हे. कधी आलीस मांडवगण म्हणून गाव आहे. मांडवगणची कथा आहे बघा सत्य अनुसयाची. इथं सत्य अनुसयाने तिघांना पण बाळ केले होते. तिथलीच ही कथा आहे. बघा तुम्ही कसं मंदिराचं बांधकाम आहे. लय छान रचना आहे मंदिराची. असं बघणाराचं एकदम मन प्रसन्न होतं. एवढं छान आहे. खूपच बघण्यासारखं मंदिर आहे बरं का भाऊ बहिणींनो, लक्षात ठेवा. बघा इथं तुळशी अंगणा. त्या बघा इथं डिकमळी. इथं बघा इथं मस्त शंकर पार्वतीचा गणपतीचा मूर्ती. इथं पलीकडं फोटो आहे. बाजूला सिंह आहे. लय छान मंदिर आहे बरं का. आले तर बघा इथं डिकमळ आहे बाजूला. कधी पण भेट द्या आले तर. एकदम पवित्र जागा आहे. सत्य घडलेली कथा इथं सत्य अनुसयाची. हर हर महादेव.